नमस्कार सर्वांना, मी वनरक्षक पूजा जाधव. मी वनरक्षक या पदावर ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण 2025साठी जेही विद्यार्थी वनरक्षक भरती, पोलीस भरती तसेच इतर कोणत्याही पोस्टसाठी अभ्यास करत असाल तर त्यांच्यासाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून आज आपण या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत. तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर हे विद्यार्थी भरतीसाठी अभ्यास करतात किंवा मेहनत घेतात त्या प्रत्येकाला वाटतं की मी ह्या वर्षी एक्झाम पास करावी आणि मला पोस्ट मिळावी. पण काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं की जाहिरात येत नाही आहे, जाहिरात यायला उशीर होतो आहे. ह्या विचारांमध्येच आपण आपला खूप सारा टाईम वेस्ट करतो आणि इतरांच्या तुलनेमध्ये मागे पडण्यास हा एकच महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे सर्वांनी पॉझिटिव्ह राहायचं नेहमी, कारण मला खूप सारे अनुभव आलेले आहेत. आपण जेव्हा काहीतरी अचीव करतो म्हणजेच एखाद्या पोस्टवरती जातो आणि एक नॉर्मल पर्सन ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. आपल्याला एक नवीन ओळख मिळते किंवा 4 लोकांमध्ये आपली आदर होतो. एक अधिकारी किंवा आपण एखाद्या पोस्टवरती असणं आणि एक नॉर्मल पर्सन असणं ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आपण जेव्हा नॉर्मल असतो, एक घरगुती पर्सन असतो, तेव्हा आपल्याला कोणी ओळखत नाही किंवा कोणी आदरसुद्धा आपला करत नाही. त्यामुळे आणि जेव्हा आपण एक अधिकारी बनतो किंवा एखाद्या पोस्ट अचीव करतो त्यानंतर आपल्याला ओळख प्राप्त होते. तसंच इतर 4 लोकांमध्ये आपली रिस्पेक्ट होते. खूप जास्त गोष्टी बदलतात एक अधिकारी बनण्यामध्ये आणि जेव्हा आपण एक होममेड पर्सन असतो तेव्हा. त्यामुळेच प्रत्येकाने जाहिरात कधी येईल किंवा नंतर अभ्यास करू किंवा काय अभ्यास करू ह्या कन्फ्युजनमध्ये न राहता प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास करावं. जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपली परीक्षा पास होणं पण पॉसिबल नाही आहे. त्यामुळे अभ्यास करणं हा एकच आपल्यापुढे मार्ग आहे. आणि जाहिरात केव्हा येईल किंवा जाहिरात येईल तेव्हा मी अभ्यास करेल ह्या कन्फ्युजनमध्ये राहू नका, कारण जाहिरात केव्हा पण पडू शकते. इतर खूप लोक अभ्यास स्टार्टिंगपासून 1-1, 2-2 वर्षापासून खूप जास्त मेहनत घेत असतात. जर त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला यायचं असेल तर आपण आत्ता ह्या क्षणापासून अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं टाईम टेबल ठरलं पाहिजे की मला ह्या वेळेमध्ये रनिंग करायची आहे किंवा ह्या वेळेस मला मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे, बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे, मराठीचा अभ्यास करायचा आहे, इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, GSचा अभ्यास करायचा आहे. ह्या प्रत्येकाच्या वेळ ठरवून घ्या, कारण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये नक्कीच भरती प्रोसेस चालू होणार आहे. तर इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला जर यायचं असेल तर आपलं आत्ताच अभ्यासाला सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण जेव्हा जॉबला लागतो ना त्यानंतर आपलं पूर्ण पर्सनॅलिटी बदलते. परत आपल्याला रिस्पेक्ट निर्माण होते. तसंच इतरांच्या नजरेमध्ये आपण एक रिस्पेक्टफुल पर्सन बनतो. खूप सर्व गोष्टींमध्ये चेंजेस होतात. त्यामुळे कन्फ्युजनमध्ये न राहता प्रत्येकाने खूप जास्त मेहनत घ्या आणि 2025मध्ये तुमची जी पण काही स्वप्न आहेत, कोणाला काय बनायचे तर त्या गोष्टींसाठी खूप जास्त हार्डवर्क करा आणि ते अचीव करा. अजून एक खूप जास्त मुलांनी मला कमेंट केलेली आहे की मॅडम वनरक्षक भरतीसाठी आउट ऑफ ग्राउंड कसं मारायचं किंवा काय करू जेणेकरून माझं आउट ऑफ ग्राउंड निघेल. तर मी माझ्या भरतीच्या वेळेस काय केलेले किंवा मी इतर जे पण भरतीचे मुलं आहेत त्यांना मी काय ॲक्टिव्हिटी करता वेळेस बघितलेलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जे आपल्याला फिजिकल चाचणी असते ती फिजिकल चाचणी देण्यासाठी आपल्याला वनरक्षक भरतीसाठी रनिंग ही एकच प्रोसेस असते. त्यामध्ये मुलींसाठी 3 किलोमीटर रनिंग असते आणि मुलांसाठी 5 किलोमीटर रनिंग असते. तर काही विद्यार्थी कसे असतात की एकदम म्हणजे सुरुवातीलाच खूप जास्त फास्ट रनिंग करायला लागतात. त्यामुळे त्यांना जे इंजुरीज असतात म्हणजे कुठे पाय लचकणं किंवा एकदम रनिंग केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना ग्राउंड हे खूप अवघड वाटायला लागतं. जसं की खूपच डिफिकल्ट आहे, मी जाणार नाही वगैरे. पण ग्राउंडची प्रोसेस कशी असते की सुरुवातीला हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला कवर करायचं असतं. म्हणजे जे सुरुवात जशी आपण ग्राउंडसाठी करतो तेव्हा वॉर्मअप करणं किंवा काही व्यायामाचे प्रकार करणं, ह्या सर्व गोष्टी करून नंतर मग स्टेप बाय स्टेप हळूहळू आपल्याला रनिंग करायची असते. पायाचे व्यायाम असतात ते करायचं असतं. तसंच डाएट फॉलो करायचं असतं. डाएटमध्ये हरभरा, मूग या गोष्टी भिजवून मोड येऊन ह्या गोष्टींचा आपण डाएटमध्ये यूज करू शकतो.
त्यानंतर गूळ आणि शेंगदाण्याचा सुद्धा आपण डाएटमध्ये यूज करू शकतो. अशा प्रकारे त्यानुसार आपण श्वासोच्छवासाचे व्यायामाचे प्रकार दररोज करणं गरजेचं आहे, जसं मीही त्या भरतीच्या वेळेस केलेलं. आणि भरतीची जेव्हा रनिंगची आपण प्रॅक्टिस करतो, मुलींसाठी 3 किलोमीटर आहे आणि मुलांसाठी 5 किलोमीटर आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला 500 मीटर रनिंग कवर केली पाहिजे. त्यानंतर 1000चं टार्गेट ठेवलं पाहिजे सुरुवातीला हळूहळू. त्यानंतर 1000 मीटर आहे ते स्पीडने रनिंग केलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा 1500 मीटर रनिंगचं टार्गेट ठेवलं पाहिजे. असं वाढून वाढून आपल्याला मुलींसाठी 3 किलोमीटर आणि मुलांसाठी 5 किलोमीटर कवर केलं पाहिजे. तर मुलींचा जो टायमिंग आहे तो 12 मिनिटाचा आहे आणि मी माझ्या भरतीच्या वेळेस 13 मिनिटे 5 सेकंदामध्ये आलेले. आणि मुलांचा जो रनिंगचा टायमिंग आहे तो 17 मिनिटे आहे. अशा प्रकारे सर्व मुलांनी आतापासूनच जी आता भरती येणार आहे त्यासाठी ग्राउंड आणि लेखी दोन्हींची तयारी चालू करा. कारण आपल्याला जे विद्यार्थी 1.5-2 वर्षांपासून तयारी करतात त्यांच्यासोबत कॉम्पीट करायचं आहे. तर सर्वांसाठी ऑल द बेस्ट. छानपैकी तयारी करा आणि स्वप्नाची